कोमडादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. सार्डे विकास मंचच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या कोमडादेवी ऑक्सिजन पार्क मध्ये सार्डे विकास मंच, सदाबहार दोस्ती प्रतिष्ठान उरण, श्री नंदाई प्रतिष्ठान वशेनी, सुयश क्लासेस आवरे तसेच अनेक निसर्गप्रेमींच्या मदतीने वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला. सार्डे विकास मंच तर्फे गेली 10 वर्ष हे कार्य अगदी प्रामाणिकपणे केले जात आहे. फक्त लागवड करणे नाही तर त्याच्या संगोपनाची जबाबदारी देखील ही संस्था घेत आहे. त्यामुळे या ओसाड माळ रानावर वनराई फुललेली दिसत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमासाठी ग्राहक संरक्षण कक्ष उरण तालुका प्रमुख रमेश म्हात्रे, गायक संगीतकार देवेंद्र पाटील, प्रसाद पाटील, माजी सरपंच वशेनी, श्री नंदाई प्रतिष्ठानचे डॉक्टर हिराचंद पाटील, सदाबहार दोस्ती प्रतिष्ठानचे संतोष जोशी, हरिचंद्र म्हात्रे, प्राध्यापक प्रशांत म्हात्रे, हरीश म्हात्रे, कोपटे सुयश क्लासेस आवरेचे निवास गावण, पिरकोण पोलीस पाटील, संतोष मोकळ, संतोष खंडागळे, जयश्री खंडागळे, पुष्पा म्हात्रे, रुपाली म्हात्रे, स्नेहा पाटील, विनायक गावण, शक्तिवर्धक, किशोर पाटील, रोहित पाटील, जितेंद्र पाटील, निखिल पाटील, मंगेश पाटील, मुकेश म्हात्रे, विकी पाटील, देवेंद्र पाटील, प्रज्योत ठाकूर, रिया म्हात्रे, ओम समीर पाटील, ओम पाटील, प्रिन्स अक्षता, सई सारा, विभा, दानिश, राकेश, रिया म्हात्रे, ओम समीर पाटील, ओम पाटील या सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम संपन्न झाला. या लागवडीसाठी लागणाऱ्या झाडांची व्यवस्था धनंजय म्हात्रे, प्रसाद पाटील, विनायक गावण, पिरकोण, उपेंद्र ठाकूर सर, खोपटे, दिनेश पाटील, माजी सभापती, पंचायत समिती पेठ यांच्यातर्फे करण्यात आली. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देऊन सार्डे विकास मंच सारखे कार्य सर्वांनी केलं तर या धरतीचं सोनं व्हायला वेळ जाणार नाही, असे सुयश क्लासेस आवरेचे निवास गावण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर देवेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन सार्डे विकास मंचचे अध्यक्ष तथा कोमडादेवी ऑक्सिजन पार्कचे निर्माते नागेंद्र म्हात्रे यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमात सर्व निसर्ग प्रेमींना एकत्र केल्याबद्दल हरीश म्हात्रे यांनी नागेंद्र म्हात्रे यांचे आभार मानले. निसर्ग संवर्धन ही एक काळाची गरज. आज आपण म्हणतो की जागतिक तापमान जे आहे ते वाढ झालेले आहे आणि ह्या जागतिक तापमान वाढीला संपूर्ण कारणीभूत कोण असेल तर ती माणसाची जी काय स्वार्थी प्रवृत्ती आहे ही. म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की झाडे तोडा, पण झाडे तोडल्यानंतर एखादं झाड जर त्याच्याऐवजी लावलं आपण तर ह्या जंगल संपदा आहे ही वाढायला वेळ लागणार नाही आणि ह्या भूतलावर जो कमी होणारा ऑक्सिजन जो आहे तो आपण ह्या ऑक्सिजन पार्कच्या वतीने निर्माण चांगल्या पद्धतीने करण्याचं कार्य जे आहे ते बऱ्याच वर्षापासून चाललेलं आहे. परंतु त्याला जोड देण्यासाठी नंदाई प्रतिष्ठान असेल, सदाबहार दोस्ती असेल, या ठिकाणी सार्डे विकास मंच असेल, सुयश क्लासेस असेल, त्याच्यानंतर साई कृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, अशा पद्धतीने ह्या कोमडादेवी ऑक्सिजन पार्कमध्ये नेहमीच वृक्ष लागवड जी आहे ती करताना दिसत आहेत. आणि आज या ठिकाणी आमच्या समवेत आमचे पाहुणे खंडागळे मॅडम सुद्धा एक दाम्पत्य जे आहे ते नेहमीच या वृक्ष संवर्धन मोहिमेसाठी आपले योगदान जे आहे ते महत्त्वाचं योगदान देत असतात. खरंच पण आज प्रत्येकाने मला तर वाटतं आज संकल्प करायला हवा की मी माझ्या वाढदिवशी होई का किंवा माझी एक जबाबदारी म्हणून एक झाड लावेन. तर अशाच पद्धतीने भारताची आपण समजा लोकसंख्या 150 कोटीच्या टप्प्यात होत चाललेले आहेत. जर 150 कोटी अशी झाडं संपूर्ण भारतभर लागली तर नक्कीच ह्या संपूर्ण भारत देशात नव्हे तर जगात होणारी जी काय तापमान वाढ जी आहे ही कमी होण्याचा निश्चितच प्रयत्न होईल. आणि आपण जे म्हणतो की मला AC पाहिजे, तर AC खरेदी करण्यासाठी आपला खिस्सा जर गरम पाहिजे, परंतु मग आणि तिचे दुष्परिणाम सुद्धा असतात. परंतु ही नैसर्गिकरित्या मिळणारी जी हवा आहे या हवेमध्ये जर तो मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळाला तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने आज या ठिकाणी ह्या सर्व मान्यवर आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत आणि ह्या सार्डे विकास मंचचा जो काय कामाचा धडाका जो आहे मग वृक्ष संवर्धनाचा ह्या डोंगरावर जो काही धडाका लागलेला आहे याला सतत साथ देत आहेत. आणि अशाच प्रकारची वृक्ष संपदा वनसंपदा ही वाढू दे अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांनी एकच संकल्प करूया, मी आजपासून एक तरी झाड लावेल, मी आजपासून एक तरी झाड लावेल. धन्यवाद. आज वृक्ष संगोपन आणि वृक्षारोपण ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत आणि आपल्याला सर्वांना या प्रसंगी एक गोष्ट आठवली पाहिजे की आपण या प्रकृतीच्या सान्निध्यात आणि त्याच्या संपर्कात आणि त्याच्या प्रमाणे जर वागलो
तर आपल्याला पुढे भविष्य आहे. आता मुंबई कधी पाण्याखाली जाणार त्याचं सांगता येत नाही आणि सार्डेपर्यंत सुद्धा ते पाणी येऊ शकतं ग्लोबल वॉर्मिंगमुळे. तर आपल्याला या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपण एक सरांनी सांगितलं की आपल्याकडे एसी, बरेच लोक आहेत एसी घेऊ शकतात, पण त्याचा दुष्परिणाम किती होतो त्याचा विचार करत नाही. तर आपले एक पंडित मदन मोहन मालवीय तुम्हाला आठवत असतील, त्यांनी सांगितलं की माणसाने कसं जगावं. म्हणजे तुमच्याकडे पैसे जरी असले भरपूर रक्कम तरी तुम्ही एक भारतीय सामान्य माणसाचं जीवन जगावं. एसी सामान्य माणूस घेऊ शकतो का? नाही. तर त्याप्रमाणे त्यांनी जगावं आणि त्यांनी ती गोष्ट सतत पाळली. बरोबर आहे. तर या प्रकृतीच्या सान्निध्यात राहायचं, त्याच्या नियमाप्रमाणे वागायचं, एवढंच करावं. धन्यवाद. आज पहिल्यांदाच ऑक्सिजन पार्कमध्ये आलोय आणि इथे जरा वेगळं वातावरण, इतकं सुंदर वातावरण मी गेले कित्येक वर्ष पाहिलं नव्हतं. असं वातावरण इथे पाहायला मिळालं आणि आज भल्या मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होतंय आणि तेही सार्डे विकास मंचाच्या माध्यमातून. आणि आलेले जे मान्यवर आहेत आणि त्यांचं खरोखर मनापासून कौतुक आणि स्वागत करतोय मी. आणि मला इथे वृक्षारोपण करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी सार्डे विकास मंचाचे मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्र वेदभूमीसाठी अजय शिवकर, पुरण. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.